नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला कैरी आणि भोकराचं मिक्स लोणचं दाखवणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कैऱ्यांसोबत हिरवीगार भोकरंसुद्धा मार्केटमध्ये सहज अवेलेबल असतात. भोकरांना स्वतःची अशी काही चव नसते, पण कैरीसोबत मुरली की खूप छान लागतात. भोकरांचं आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा खूप महत्त्व आहे. कैरी आणि भोकराचं हे लोणचं वर्षभर अगदी सहज टिकतं. चला मग सुरुवात करूया लोणचं बनवायला. लोणच्यासाठी मी या आकाराच्या 3 कैऱ्या फोडून घेतलेल्या आहेत. लोणच्यासाठी कैरी निवडताना हिरवीगार व कोय असलेली कैरी घ्यावी व त्याच्या अशा बारीक फोडी करून घ्याव्या. हे बघा, अशा आकाराच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. कैरीच्या फोडी आता एका पातेल्यात काढायच्या. त्यात पाव वाटी एवढं खडे मीठ घालायचं. तुम्ही साधं मीठही वापरू शकता. आणि अर्धा चमचा एवढी हळद घालायची आणि हातात छान मिक्स करून घ्यायचं. या कैऱ्या आता रात्रभर आपल्याला मुरत ठेवायच्या आहे, म्हणजे याला पाणी सुटतं. हे बघा, दुसऱ्या दिवशी याला असं पाणी सुटलेलं आहे. हे पाणी आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कैरीचं पाणी काढून घेतलं की लोणचं वर्षभर छान टिकतं. आता भोकरांकडे वळूया. हे बघा, ही भोकरं आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशी हिरवीगार भोकरं मार्केटमध्ये अगदी सहज अवेलेबल असतात. हे भोकर असं देठापासून तोडून घ्यायचं आणि त्याला हाताने प्रेस करायचं. भोकर अगदी सहज फुटतं. भोकराचं बी काढून टाकायचं. भोकर आतून चिकट असतं. अशा प्रकारे सगळी भोकरं फोडून त्यांच्या बिया काढून घ्यायच्या. आता काही मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. 2 टेबलस्पून एवढी मेथी घातली आहे. हे मसाले आपल्याला मंद आचेवर भाजायचे आहेत. आता 5-6 लवंगा आणि 10-15 मिरे घातले आहेत. तेही भाजून घ्यायचे. आता 2 टेबलस्पून एवढी बडीशोप घातली आहे. बडीशोप परतून झाल्यावर आता अर्धी वाटी एवढी मोहरीची डाळ घालायची आहे. ही डाळ घातल्यावर 2 ते 3 मिनटं आणखी परतून घ्यायचं. हे मसाले आता छान भाजून झाले आहेत. प्लेटमध्ये काढून गार करून घ्यायचे. मसाले गार झाल्यावर मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. हे मसाले आपल्याला खूप बारीक नाही वाटायचे आहे, थोडं जाडसरच ठेवायचे आहेत. हे बघा, वाटलेल्या मसाल्याव्यतिरिक्त 5-6 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. 1 वाटी मोहरीची डाळ घेतली आहे. 1 टेबलस्पून एवढी हळद घेतली आहे. 1 टेबलस्पून एवढं तिखट घेतलं आहे. 3 टेबलस्पून खडे मीठ घेतलं आहे. 5-6 गुळाचे खडे घेतले आहे आणि 2 टेबलस्पून बडीशोप घेतली आहे. 1 टेबलस्पून हिंग आपण वापरणार आहोत आणि 2 टेबलस्पून एवढी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे. आता अर्धा लिटर तेल गरम करून घेतलं आहे. त्यात चमचाभर जिरं घातलं. जिरं छान फुलू द्यायचं. जिरं व्यवस्थित फुललं की गॅस बंद करायचा. आता हे कडकडीत गरम तेल एक एक पळी करून मसाल्यांवर घालायचं आहे. हे मसाले आपल्याला गरम तेलात छान भाजून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मसाले भाजले गेले की लोणच्याला चव चांगली येते आणि लोणचं व्यवस्थित टिकतं वर्षभर. हे मसाले आता तेलात छान भाजले गेले आहेत आणि मसाल्यांचा छान सुगंध पण यायला लागला आहे. आता यात वाटलेली मसाल्याची पावडर घालायची. थोडी पसरवून घ्यायची आणि याच्यावरही आता कडकडीत गरम तेल घालायचं. हा मसालासुद्धा तेलात छान भाजला गेला पाहिजे.
आता चमचाभर हिंग घालायचं आहे। हिंगाशिवाय तर लोणचं पूर्णच होऊ शकत नाही। आणि काश्मीरी मिरची पावडर घालायची। काश्मीरी मिरची पावडरमुळे लोणच्याला रंग खूप छान येतो। हिंग आणि काश्मीरी मिरची पावडरही तेलात भाजून घ्यायची। हा मसाला आता छान मिक्स करून घ्यायचा। यातले गुळाचे खडे पूर्णपणे वितळले पाहिजे। गूळ आता पूर्णपणे वितळलेला आहे। आता यात कैरीच्या आणि भोकराच्या फोडी घालायच्या। या लोणच्यासाठी मी 1 पाव कैरी आणि 1 पाव भोकरं वापरली आहेत। कैरीच्या आणि भोकराच्या फोडी मसाल्यात छान घोळून घ्यायच्या। हे लोणचं वर्षभर अगदी छान टिकतं। फक्त वर तेलाचा तवंग राहू द्यायचा आणि लोणच्यामध्ये ओला चमचा अजिबात घालायचा नाही, म्हणजे लोणचं अगदी वर्षभर व्यवस्थित टिकतं। लोणचं आता एका पातेल्यात काढून घ्यायचं। किती छान लोणचं तयार झालंय बघा। मसाला सुद्धा फोडींवर अगदी व्यवस्थित लागलेला आहे। आता यात उरलेलं तेल घालायचं। मी या लोणच्यासाठी अर्धा लिटर तेलाचा वापर केलेला आहे। तेल घातल्यावर पुन्हा एकदा छान मिक्स करायचं। लोणच्याचं तेल आता वर आलं आहे। हे लोणचं आता बरणीत भरण्यासाठी रेडी आहे। बरणीत लोणचं भरण्यापूर्वी खाली बुडाला थोडंसं मीठ घालायचं आणि आता हे लोणचं बरणीत भरायचं। हे असं कैरी भोकराचं लोणचं तुम्ही करून बघा। जर तुमच्याकडे भोकरं अवेलेबल नसतील तर तुम्ही नुसत्या कैरीचं देखील अशा पद्धतीने करू शकता। तेव्हा असं लोणचं करून बघा। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह। तोपर्यंत गुड बाय।